तिने असं धोतर टाइप घातलंय. बरोबर. हा रखुमाई. तिने असे दागिने वगैरे घातले. तिचे असे हात होते ना जेव्हा, तेव्हा करंगळीच्या आकाराची पारुंबी तिच्या हातातून मी सोडली होती. तर ती इतकी जाड झाली मोठी, त्याने हात तोडला त्या याने. पण याला झाले असेल 5-6 वर्ष. पण त्याच्या आधी 2 वर्ष म्हणजे 7-8 वर्षांपूर्वी उन्हाळा होता खूप प्रचंड, आणि इथे येणाऱ्या पक्ष्यांना खारुताईला प्यायला पाणी नव्हतं, म्हणून आपण एक घागर तिथे लटकवली होती, तार बांधली होती तिला. तर त्या झाडाने काय केलं की त्या पाणी त्याला कळ ओलावा इथं, झाडाने ती घागर पारुंब्याने कॅच केली. पारुंब्यांचं शिकाळं म्हणतो त्याला आपण, नेट बनवली. मग मी तार काढून टाकली आणि झाडाने ती घागर तरंगून ठेवली. 8 वर्ष झाली त्या घागरीला, 7 वर्ष. घागर फुटली नाही, पण 4-5 वर्षापूर्वी ठेवलेली मूर्ती फुटली. फुटायला काय सोपं होतं, दगड की माती? झाड सहज घागर तोडू शकला असतं ना, पण झाडाने घागर नाही तोडली, पण दगड तोडला. कारण ते त्याला त्रास. कसा त्रास? कारण ते त्याच्यामध्ये आणि त्याला कळलं की ते ओलावा आहे, ते पाणी आहे, त्याला लागतं, म्हणून त्याने धरलं. आणि पक्ष्यांना वगैरे ते मिळायला पाहिजे, जसं त्यालाही मिळतं तसं त्याला गार वाटत, पाण्यांना गार वाटत असेल. पक्ष्यांना पण तेवढंच मिळायला पाहिजे. झाड सेन्सिटिव्ह असतं म्हणतो ना आपण, झाडाला सेन्सिबिलिटी असते. झाडाला हे कळतं की इथून आपल्याला पाणी पण आम्ही कधी ठेवतो उन्हाळ्यातच, हिवाळ्यात त्याच्यात पाणीच नसतं, पण तरी झाड ते तोडत नाही. झाडाला माहिती आहे का, इथे जेव्हा आमच्याकडे ऊन असतं तेव्हा इथे पाणी प्यायला येतात, मला पण ओलावा मिळतो, म्हणून ते झाड ते घागर तोडायची नाही. तोडायचे काय, त्याला दगडापासून त्याला एक मजबूती दिसते.